वाव यार, छान दिसते मी आज. खूप गॅरी पटला पाहिजे यार. काय चाललंय तुझं शनाया? कालपर्यंत माझं थोबाड बघायची इच्छा नव्हती तुला आणि आज आता गळ्यात पडतेस नक्की. सॉरी सॉरी, खरंच चुकलं, खरंच सॉरी. जाऊ दे ना सगळं प्लीज. जाऊ दे ना, हेच सांगत होतो ना मी इतके दिवस, पण नाही काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हती. माझे फोन नाही उचलत, माझं ऐकायचं. ठीक आहे ना, एवढं नको बोलू ना, मी जाई ना परत. तसं नाही बच्चा, मी चिडायचं पण नाही का बच्चा. तुम्हाला बच्चा म्हणाला, स्वीट. काय काय करते बघतात ना लोक, ऑकवर्ड होतं ना जरा प्लीज. तेवढ्या दिवसांनी भेटला आणि काही करू पण देत नाही. चल तू आधी बोल बरं माझ्याशी. इतक्या दिवसांमध्ये काही बोलणंच नाही. बस मला इतकं बोल. अगं काय करतेस तू इथे, काय बसलीस? विसरलास का? तुला माझ्यासोबत बसायला ऑकवर्ड होतं ना, म्हणून बसले. अगं बच्चा तसं नाहीये ग, तू पण ना. काय ग बच्चा, काय चाललंय तुझं? तुला कल्पना तरी आहे का इतके दिवस मी किती टेन्शन मध्ये होतो, मला काय वाटत असेल जरा तरी काही माहिती तरी का तुला? हो, पण मला पण तुझा राग आला होता ना. राग आला म्हणून त्या फडतूस कोणाच्या मागे जायचं? मला मला सांग, काय नक्की काय प्रूव्ह करायचं होतं तुला? काय प्रूव्ह करायचं होतं याच्यातनं? I know going ahead that was a mistake. पण ठीक आहे ना, मलाही राग आला होता यार. तू सगळं ब्लेम केलंस माझ्यावर. बरं ठीक आहे, फाईन. बट नाव आय रिअलाइज की तुझ्या एवढी केअर माझी कोणीच नाही घेऊ शकत. मी कशी वागली तरी तू येऊन मनवतोस मला. सो सॉरी. चल लेट्स स्टार्ट ओव्हर अगेन. सगळं नव्याने स्टार्ट कर. मग मी काय वेगळं सांगत होतो? सगळं विसरून जाऊया सगळं. हो फाईन, चिडू नको ना आता, ठीक आहे ना. लेट्स स्टार्ट ओव्हर. नक्की? खरंच? हात मारून महाराज पावले. हा? नाही नाही, काय नाही काय नाही. एनिवे, मला खूप भूक लागली, पण खाऊया का काहीतरी छान? बच्चा मला आत्ता वाटलं तुला भेटल्यासारखं. तू असे हट्ट केलेस ना गोड गोड, की मगच मला वाटतं तुला भेटलं. आय लव्ह यू सो मच बच्चा. I love you too. God, I'm like so happy right now. Wait. Excuse me. आज आम्ही दोघ जण खूप खुश आहोत. आजचा ब्रेकफास्ट आमच्याकडून, म्हणजे ह्याच्याकडून. Yay! आता तर मला खरंच वाटतंय मी तुला भेटलोय. God, I'm so happy. आता सगळं आधीसारखं होणार आहे. गॅरी, तुला माहिती ना मी खुश झाल्यावर मी काय करते? हे बच्चा इथे नाही आहे सगळं. गॅरी. क्रेडिट कार्डलाही बरं वाटत नसेल इतके दिवस माझ्याकडे राहून. थँक्स. एक्सक्यूज मी. साफसफाई करण्यासाठी दिवाळीचीच काऊन वाट बघायची? साफसफाई तर आपण कधी पण करू शकतो ना. हा, मी तर म्हणते आपली राहण्याची जागा आणि कामाची जागा दोन्ही पण नेहमी स्वच्छ पाहिजे, तरच तिथे लक्ष्मी वास करते. लाख मोलाची गोष्ट बोललात ताई तुम्ही. दे. ताई टिकली पडली तुमची. हो का? हे बघ बरं. बरोबर आहे. बरोबर आहे. बाईचं कपाळ टिकलीशिवाय चांगलं दिसत नाही. खरंय तुझं कमळ. बाईचं कपाळ टिकलीशिवाय चांगलं दिसत नाही. अगं बाई, पण ती टिकली तर टिकली ना. कमळा, आपण बायका कपाळावरती टिकली लावतो, कुंकू लावतो, गळ्यात मंगळसूत्र घालतो का? तर हे सौभाग्याचं लेणं असतं म्हणून.
ज्याच्या नावानं आपण हे सगळं करतो, आनंदानं मिरवतो, त्या नवऱ्याच्या आणि त्या नात्याच्या दीर्घायुष्यासाठी सगळं करतो. या सगळ्या मागे आपल्या खूप मोठ्या भावना असतात. आपल्यावरती संस्कारच असतात ना तसे. हे सारं काही मानलं, आनंदानं केलं. यांच्या नावानं कपाळावरती कुंकू लावलं, अभिमानानं मिरवलं. पण यांना आमच्या नात्याविषयी काही वाटतच नव्हतं. यांना या मागची भावना कधी कळलीच नाही. सौभाग्याच्या लेण्याचं फार सौंदर्य प्रसाधन बनवून टाकलं यांनी. सगळं कळतं ग, पण संस्कारच असतात ना. एवढं सगळं होऊन सुद्धा मला ह्या टिकली शिवाय अपुरं वाटतं. तिला काय करायचंय तर म्हणे एम्पायर निर्माण करायचंय, ते राधिका मसाले बिसाले बनवून. डोक्यात काय काय कल्पना आहेत, मी बिझनेस वुमन होईल वगैरे, असं काही शक्य होणार नाहीये. बेसिकचे वांदेत तिचे, ती काय आपल्याला टेबल पुसायला लावणार आहे. पण ते ओल्डीज सगळे तिला हेल्प करतात ना. पानवलकर पण हेल्प करतात, तू जाडे आनंद पण हेल्प करतो. करू दे ना मग. हे बघ, एक लक्षात ठेव, गाढवाला झूल घालून त्याचा घोडा नाही बनवताय. हा? काही नाही, म्हणजे एवढं लक्षात ठेव, राधिका तिच्या प्लॅन्स मध्ये कधीही सक्सेसफुल होऊ शकत नाही. ओके, चला झालंय का, मी सोडतो तुला. कुठे? कुठे म्हणजे काय? केडीकडे. केडीकडे नाही जायचं मला, त्यांनी घराबाहेर काढलंय मला. काय? हो. घराबाहेर काढलं? अरे याला काय अर्थ आहे? असं कसं घराबाहेर काढलं? थांब, मी आता फोन करून त्याला झापतोच आता. ए नको, काही गरज नाही, मला नाही जायचं तुझ्याकडे. अगं मग कुठे राहणार तू? राहीन कुठे? काय कुठेही म्हणजे काय, रस्त्यावर राहणार आहेस? डॅडी, रडू नको, मी करतो ना काहीतरी सोय. हवं तर असं करूया का, आजचा दिवस, आजची रात्र हॉटेलमध्ये सोय करतो मी. हा, नो. बच्चा अगं ऐक ना, आजची रात्र जरा ऍडजस्ट कर. उद्या आपण असं करू ना, एखादं मस्तपैकी अपार्टमेंट मी रेंटलवर घेतो आणि मग तुला तिथे मी शिफ्ट करतो. नाही, मला तुझ्यासोबत राहायचंय. हा, मी घरी येते प्लीज. काय विनोद करतेस का? आर यू किडिंग? काय बोलतेस? नो, आय एम नॉट किडिंग, आय एम सिरियस यार. चल ना, आता काय प्रॉब्लेम? आता सगळं क्लिअर आहे ना. अगं काही काय बोलतेस? मी लाख आणेन तुला घरी, पण ती राधिका सुखानं जगू देणार आहे का तुला? अरे पण ते तुझं पण घर आहे ना, तू सांग ना तिला सांग क्लिअरली जा इथून. असं कसं जा? कुठे जा म्हणणार? जाईल कुठे येते, तिला खूप लोक फेवर करतात. सांग तिला परत त्या नाना पार्क मध्ये जा म्हणून. आणि तसंही मला ईशाकडे राहायचं नाही आता. एक नंबरची फुकटी आहे माहितीये ती. ती फुकटी आणि हा केडी कोण आहे? तोही फुकटाच आहे की. हो पण केडी ऍटलीस्ट हेल्प तरी करतो. हिचं ते पण नाहीये. ही इतकी ओव्हर स्मार्ट आहे माहिती तुला. ती काय म्हणत होती माहितीये मला? काय? तुला जर का गॅरी अंकल नको असतील तर मी ट्राय करते म्हणे. मला आवडेल त्यांच्यासारखा बॉय. ती असं म्हणाली खरं? हो ना. ए काय आहे? ए काही काय अगं, म्हणजे बघ, म्हणजे मला किती डिमांड आहे म्हणून गंमत करतोय का बच्चा? हे बघ, माझ्या डोक्यात तुझं सोडून कुणाचाही विचार नसतो. तू माझं ऐकशील का? आजची रात्र प्लीज ऍडजस्ट कर. उद्या मी नक्की सोय मी हे करतो, हवं तर 5 स्टार हॉटेलमध्ये करतो. मस्तपैकी जकुझी, हवं तर एक्झिक्युटिव्ह स्वीट वगैरे करू का बुक? ओके चालेल. चालेल. हा चल, एक्सक्यूज मी, बिल.